Hello friend, today I am going to discuss the implication of Say's law of market and criticism of Say's law of market. To the last lecture we have studied the part of Say's law of market and assumption of the Say's law. Today I am going to discuss now firstly implication of Say's law of market. The first implication of the Say's law of market is automatic adjustment. According to the says law of market, in the market, demand and supply are automatically balanced. If supply increases, demand will also increases to the same extent and vice versa. It means there is automatic adjustment in the economy as whether is produced is consumed. तर या ठिकाणी काय आहे की इम्प्लिकेशन सीच्या नियमाचं इम्प्लिकेशन आहे, मार्केट लॉचं इम्प्लिकेशन आहे. सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंट की मागणी आणि पुरवठ्यामध्ये ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंट होतं. कधी मागणी जास्त झाली तर पुरवठा त्या ठिकाणी कमी होऊन त्याच्यामध्ये संतुलन घडून येतं, किंवा कधी पुरवठा जास्त झाला तर मागणी कमी होऊन त्या ठिकाणी संतुलन होतं. दोन्ही बरोबर होते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. The second implication is the general overproduction impossible. Every supply creates its own demand. Therefore, general excess production is impossible. बाजारामध्ये प्रत्येकच पुरवठा आपली मागणी निर्माण करतो आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होणे शक्य नाही. हे एक implication आहे, लक्षात घ्या. Then full employment. Because of the automatic adjustment in the economy, there is no possibility of over or less production in in economy, and therefore there is always full employment. तर अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच उत्पादनाचे घटक कार्यामध्ये वापरले जातात, लक्षात घ्या, आणि सर्वांनाच काम मिळतं. पूर्ण उत्पादनाची परिस्थिती ही काय असते, लेस प्रोडक्शनची परिस्थिती असते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे उत्पादनाचे सर्व घटक कामामध्ये वापरले जातात. फुल एम्प्लॉयमेंट असतं असं एक इम्प्लिकेशन आहे याचं. Then next implication is long run period. Sometimes in the short run period, it is possible to have overproduction or less production in a particular field, such as a position of imbalance is automatically corrected in the long run. According to the sales, in the short run there is a possibility of the overproduction, but in the long run there is no possibility of the overproduction. There will be the automatically adjustment in the overproduction. तर काय की ह्या ठिकाणी की दीर्घकाळ महत्त्वाचा मानलेला आहे इम्प्लिकेशन होण्यासाठी थेअरीचं. अल्पकाळामध्ये अतिरिक्त उत्पादन असू शकतं, पण दीर्घकाळामध्ये ते नसणार आहे असं मत आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट इम्प्लिकेशन इज द production is important. According to the say, the production is very important part. तर या ठिकाणी प्रोडक्शन होणं हे फार महत्त्वाची गरज अशी मानलेली आहे. So that was the implication of the Say's law of market. The next point is the criticism of Say's law of market. The first criticism of Say's law of market is that according to the critics, many of Say's assumptions are unrealistic. In the theory of Say's, there are some assumptions that are the unrealistic. That is one criticism. म्हणजे Sayच्या नियमामध्ये जे काही गृहीतके केलेले आहेत Sayने, फुल एम्प्लॉयमेंट असेल किंवा त्या ठिकाणी सप्लाय आणि डिमांड मध्ये ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंट असेल, अशा प्रकारची जी काही
अजम्पशन आहेत ते चुकीचे आहेत आणि अनरिअलिस्टिक आहेत, वास्तवामध्ये नाहीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढे काय म्हणलं की सेकंड अजम्पशन एव्हरी सप्लाय डज नॉट, शे यांनी काय म्हटलेलं आहे की एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ऑन डिमांड, बट इन द रियालिटी देअर इज नॉट पॉसिबल टू एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ऑन डिमांड. एव्हरी सप्लाय डज नॉट क्रिएट्स इट्स ऑन डिमांड म्हणजे प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करू शकत नाही, हे वास्तव आहे, लक्षात घ्या. द थर्ड क्रिटिक्स इज इन ऑल कॅपिटलिस्ट इकॉनॉमी वी फाउंड अनएम्प्लॉयमेंट. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की अनेक भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला दिसून येतो, परंतु त्या ठिकाणी शेने बेरोजगारी नसतं असं म्हटलेलं आहे, ते चुकीचं आहे. The next point is the supply of the labor automatically adjusted to its demand is not true. तर या ठिकाणी काय की सप्लाय, लेबरचा सप्लाय सुद्धा ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो असं म्हटलेलं आहे, परंतु ते सुद्धा चुकीचं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. In the modern economy there are large number of the functions of money. Money does not prepare is a single function. तर या ठिकाणी काय की आज आपण पाहतोय की पैशाचं कार्य फार मोठं आहे, परंतु अकॉर्डिंग टू द शे the money's function are limited. That is wrong. So all these are the critics on the Shay's law. So today's lecture we have covered the part of the critics and implication of the Shay's law of market. So on this point there will be one or more questions. So on this point there will be the one or more question where you have to do study as like objective study. So today's lecture is over. Thank you very much.